परमात्मा स्वामी आहे। पण आरतीच्या अनुषंगाने आज तुकोबारायांना स्वामी शब्द वापरलाय, तर त्यांना अभिप्रेत काय असावं? स्वामी म्हणजे काय? तर तुकोबारायांचे वचन ही आहेत। महाराज म्हणतात, ज्याने काम क्रोध बंदीखानी ठेवलेले आहेत तो खरा स्वामी। काम क्रोध बंदी खानी काम आणि क्रोध ज्याने बंदी खाण्यामध्ये अर्थात ताब्यात ठेवलेले आहेत, महाराज म्हणतात तो खरा स्वामी आहे की नाही? आणि खरं तुम्हाला सांगू, परमार्थामध्ये एखाद्या माणसाची जर उंची मोजायची असेल तर त्याला टेप घेऊ नका। त्याची खरी उंची मोजायची असेल ना, त्याने विकार किती ताब्यात ठेवले त्याच्यावरून त्याची उंची मोजा। त्याची गाडी किती मोठी आहे, त्याच्याकडे पैसे किती आहेत, किंबहुना एका कीर्तनाचे किती घेतात, याच्यावरून सुद्धा त्याची उंची ठरवू नका। त्याने विकार किती ताब्यात ठेवलेले त्याच्यावरून पारमार्थिकाची उंची ठरवली पाहिजे। माझ्या तुकोबारायांना स्वामी म्हणतात हो, पण तुकोबारायांचा नम्रपणा आणखीन एका ठिकाणी सिद्ध होतो। माझे तुकोबाराय स्वामी असताना तुकोबाराय म्हणतात, इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे। आम्ही इंद्रियांच्या अधीन येतो, आम्ही इंद्रियाच्या अधीने महाराज म्हणतात। पण खरंच महाराज इंद्रियाच्या अधीन आहेत का? अहो, इंद्रियाच्या अधीन तुम्ही आम्ही आहेत, आपण सगळे दिन आहोत, आपण रंक आहोत, तरी सुद्धा आपली भूमिका घेऊन तुकोबाराय म्हणतात इंद्रियाचे दिने। म्हणून आमचे परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील परंपरेतील रामचंद्र बाबा निकम सांगायचे पाठामध्ये पोरांनो, कितीही मोठे कीर्तनकार झाले तरी जीवनामध्ये दोन गोष्टी सांभाळा। त्या दोन गोष्टी सांभाळल्या ना, जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल। पण त्या दोन गोष्टी जर तुमच्याकडून हुकल्या तर जग तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही। साधने तरी हीच दोन्ही, जो कोणी साधेल परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ। अर्थात माझ्या तुकोबारायांनी काम जिंकलाच की नाही तुकोबारायांनी काम। जेव्हा तुकाराम महाराज कीर्तन करू लागले, तुकाराम महाराजांची चर्चा पसरली सगळीकडे। त्यावेळेला काय फेसबुक, व्हॉट्सअप, हे इंस्टाग्राम वगैरे तसलं काही नव्हतं, पण तुकोबारायांची चर्चा कोणी पसरवली? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण। स्वतः परमात्म्याने एखाद्याला मोठं करायचं ठरवलं की लोकांनी किती खाली घेण्याचा प्रयत्न केला ते खाली येत नाहीत। तुकोबारायांची चर्चा सगळीकडे जेव्हा पसरली, तत्कालीन समाज म्हणू लागला की कीर्तन करावं तर महाराजांनीच, तुकाराम महाराजांसारखं कीर्तन आजपर्यंत कोणी केलंय नाही, करणारही नाही, असं जेव्हा चर्चा होऊ लागली तेव्हा तुकोबारायांच्या समकालीन जे कीर्तनकार होते दुसरे, त्यांच्या पोटात गोळा उठला। अरे, मागून येऊन तुकाराम महाराज वेदाचा अर्थ आम्हाला माहिती असून असं म्हणतात की वेदाचा अर्थ फक्त आम्हीच सांगावा आणि तुम्ही फक्त ओझं वागावं, आणि त्या तुकोबारायांचे गोडवे गातात, त्यांचे वाहवा करतात। काय येतं त्यांना? वेदाचा अर्थ चुकीचा सांगतात, अपसिद्धांत करतात। आणि म्हणून तुकोबारायांची परमार्थिक वाटचाल खाली घ्यावी, परमार्थिक पतन करावं म्हणून या कुटील कारस्थानी मंडळींनी अनेक प्रकारे तुकोबारायांवरती घाला घातला। त्यामध्ये तुकोबाराय खालीच येईनात तेव्हा या कारस्थानी मंडळींनी, त्यामध्ये रामेश्वर शास्त्री होते, मंबाजीबाई होते, या सगळ्या मंडळींनी तुकाराम महाराजांकडे डोंगरावरती एका स्त्रीला पाठवलं। पण तुकोबारायांची अवस्था पहा अंतःकरणाची। तुकाराम महाराज त्या स्त्रीच्या समोर हात जोडून उभे आहेत आणि म्हणतायत, आम्ही विष्णुदास कैसे हो जाईवो तुम ते न करी सायास,
आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकोबाराय हात जोडून त्या स्त्रीला म्हणतात, माझी धर्मपत्नी सोडता या विश्वातल्या सगळ्या स्त्रिया मला माझ्या आई आणि बहिणीप्रमाणेच आहेत. विठ्ठला विठ्ठला. अर्थात तुकोबारायांनी काम जिंकला म्हणून माझे तुकोबाराय स्वामी आहेत. आणि तुकाराम महाराजांनी क्रोधही जिंकला. पा रागावरही तुकाराम महाराजांचं नियंत्रण होतं. काय झालं, एकदा महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे. काय झालं, तुकाराम महाराजांकडे म्हैस होती, त्यांच्या मेवण्याने दिलेली म्हैस. एकदा चरत चरत ती सुटली आणि सुटल्यानंतर ती चरत चरत मंबाजीबाच्या गोठ्याजवळ गेली आणि मंबाजीबाच्या गोठ्याजवळ चरू लागली. तेव्हा मंबाजी महाराजांचा जो सेवक होता तो सेवक मंबाजीबांकडे गेला आणि म्हटलं, महाराज म्हैस चरते आपल्या गोठ्यात. कोणाची म्हैस आहे? कोणाची म्हैस आहे म्हटल्याबरोबर तो सेवक म्हटला, महाराज आपल्या तुकाराम बाबाची म्हैस आहे. तुकाराम बाबाची म्हटल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला गेली. तुकाराम महाराज कधी कोणत्या अडचणीत सापडतात हेच लक्ष ठेवून होते आणि महाराजांची म्हैस माझ्या गोठ्यात चरती. राग आला, घरून तडा तडा तिथे आले आणि महाराजांच्या म्हशीला तर मारलंच मारलं. पण ज्यांची म्हैस होती तुकाराम महाराजांना सुद्धा त्याच काठीची काठी घेतली आणि त्याच काट्याच्या काठीने तुकोबारायांना मारलं. आता जे तुकाराम महाराज स्वतःच्या देहाला माझं म्हणत नाहीत ते म्हशीला म्हणतील की माझी. म्हशीला जेवढं मारलं त्याच्यापेक्षा अधिक तुकोबारायांना त्या काट्याच्या काठीने मारलं. रक्तबंबा तुकोबारायांचे काटे टोचले अंगाला. तुकोबारायांचं शरीर सनसन करतंय. अशा अवस्थेतही तुकाराम महाराजांनी मंबाजीबुवाला एक शब्द सुद्धा विचारला नाही की मंबाजीबुवा का मारता तुम्ही. क्रोध जिंकला महाराजांनी. एवढं मारलं. घरी गेले तुकाराम महाराज. एकादशीचा दिवस होता आणि एकादशीचा तुकाराम महाराजांचा मंदिरामध्ये पांडुरंगाच्या देवळामध्ये कीर्तन करण्याचा नियम होता. एवढं मारलेलं अंग सनसन करतंय पण नियम मोडू नये म्हणून अंगामध्ये बारबंडी घातली, पगडी ठेवली, गळ्यामध्ये विना घेतला आणि कीर्तन करण्याकरता पांडुरंगाच्या मंदिरात गेले. कीर्तन सुरू केलं. पण सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या खांबाला टेकून रोज मंबाजीबाबा प्रत्येक एकादशीला कीर्तनाला बसतात पण आज मंबाजीबाबा कीर्तनामध्ये नाहीत हे ध्यानात आलं. आणि ध्यानात आल्यानंतर गळातला विना काढला, एका सेवकाकडे दिला आणि सांगितलं तुम्ही भजन सुरू ठेवा, मी मंबाजीबाबांना घरून घेऊन येतो. ज्या मंबाजी महाराजांनी काट्याच्या काठीने दुपारीच मारले, तुकोबाराय त्या मंबाजी महाराजांना आणण्याकरता त्यांच्या घरी गेले. घरी गेले तर मंबाजीबाबा डोक्याखाली पांघरून घेऊन पायाखाली पांघरून असं रग डोक्या खालून पाया खालून जाम करून आतमध्ये व्हॉट्सअप पाहत होते. कसं असं आलं, हे आपण सगळे करतोय ना असं म्हणून ते असं आलं. मंबाजीबाबा झोपलेले होते, म्हणजे झोपेचं सोंग घेतलेलं होतं. डोक्याखाली चादर, पायाखाली चादर. आणि तुकाराम महाराज मंबाजीबाबांच्या जवळ गेले आणि मंबाजी महाराजांचा हात हातामध्ये घेतला. दृश्य फक्त डोळ्यासमोर आणून कल्पना करा. महाराजांना काट्याच्या काठीने मारलं. महाराज त्यांच्या जवळ जातात, हात हातामध्ये घेऊन त्यांचा हात चोपतात आणि चोपता चोपता म्हणतात, मंबाजी महाराज तुम्हाला मारायची सवय नाही, तुमचा हात दुखत असेल मी दाबून देतो. काय अवस्था आहे महाराज तुकाराम महाराज. हे चरित्र आपण अनुकरणीय चरित्र आहे. नुसतं चरित्र सांगायचं नाही, या चरित्रातून काहीतरी शिकायचं आहे. तुकाराम महाराजांनी एवढं मारलं पण तुकाराम महाराजांनी एक शब्द उच्चारला नाही. का मारता? क्रोधावरती नियंत्रण होतं. मंबाजीबाबा ताटकन डोक्यावरचं ते पांघरून काढलं आणि तुकोबारायांचे पाय धरले. महाराज विठाला विठाला. अर्थात तुकाराम महाराजांनी क्रोध या विजयावर विजय मिळवला. तुकाराम महाराजांनी कामही जिंकला आणि तुकाराम महाराजांनी तिसरा अत्यंत महत्वाचा विकार त्याला लोभ म्हणतात, तो लोभ सुद्धा महाराजांनी जिंकलाच. तसं पाहिलं तर महाराज श्रीमंत. आजही महाराजांना उपाधी देत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हटलं जातं. श्रीमंत. आज तुम्हाला सांगू, आज अलीकडचे हे सरकार काय पाठीमागचं असेल किंवा हे असेल आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही, पण हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कितीपर्यंत देतो काका? किती लाखापर्यंत देतं? आजपर्यंत दिली किती सांगा बरं? 2 लाखापर्यंत. या जगामध्ये एकमेव आपल्या महाराष्ट्रातली एकमेव संत असे आहेत की त्यांनी सगळ्यात अगोदर महाराष्ट्राची कर्जमाफी दिली, ते माझ्या तुकोबाराय आहेत. सगळ्यात अगोदर तुकोबारायांनी या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी केलेली. सावकारकीचा उद्योग होता तुकोबारायांचा, सावकारकीच्या वह्या होत्या, पण जसा दुष्काळ पडला तसं तुकोबारायांनी त्या सावकारकीच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्याच. पण आपल्या जवळ जी संपत्ती होती, जी जमीन होती, ती संपत्ती जमीन सुद्धा दान धर्मात दिली. पहा तुकोबारायांचं चरित्र.
तुकाराम महाराजांनी काम जिंकला, क्रोध जिंकला, तसा लोभही जिंकला. एका काळामध्ये तुकोबाराय श्रीमंत, पण परमात्म्याच्या भक्तीला लागले आणि ही सगळी माया तुकोबारायांनी कमी केली. तेव्हा तुकोबारायांची अवस्था संसारिक पाहिली तर आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाकी, जाऊ पुढे बिके कुत्री घर राखीती, नांदणू काहीशी सांगा सदैव सुडके. काही नाही तुकोबारायांच्या घरी, खाण्याची पंचायत. अशा अवस्थेमध्ये तुकोबारायांचे शिष्य असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावरती तुकोबारायांची परिस्थिती गेली. तेव्हा त्यांच्या अंतःकरणात असा भाव निर्माण झाला की संपूर्ण महाराष्ट्राला परमार्थ टिकवणारे आणि परमार्थाला लावणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, पण त्यांच्या घरची परिस्थिती नाजूक आहे म्हणून त्यांच्याकरता काहीतरी द्रव्य पाठवावं असा भाव निर्माण झाला. आणि द्रव्य आपल्या सेवकांकरवी, मोठा धनाचा साठा आपल्या सेवकांकरवी छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांकडे पाठवला. जेव्हा ते सेवक तुकोबारायांकडे नजराणा घेऊन आले त्यावेळेला तुकोबारायांना सांगितलं, आमच्या महाराजांनी नजराणा तुमच्याकरता पाठवलाय, तुमच्या संसारात हा नजराणा उपयोगी आहे ना. त्यावेळेला तुकोबारायांनी हात जोडले. तुकोबाराय म्हणतात, तुमच्या राजांना सांगा, पत्र लिहिलेलंय, राजांना सांगा तुम्हाला असं वाटत असेल आम्ही सुखी व्हावं तर हा नजराणा आम्हाला लागत नाही. मग आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्ही तेने सुखी म्हणा. विठ्ठल